प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। विशाळगड दंगल प्रकरणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीचे पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र आयजी कोल्हापूर पोलीस अधीक्षक SP यांना निवेदन। नुकसान भरपाई तसेच विशाळगड परिसर गजापूर येथील स्थानिक समाजाला संरक्षण देण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर समाजकंटकांनी तलवारी नाचून तसेच दगडफेक करून समाजविघातक कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने करण्यात आली। विशाळगडावरच्या अतिक्रमणाबाबत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी गडावरील निरापराध मुस्लिम बांधवांना लक्ष्य करत दगडफेक केली तसेच तलवारीच्या धाकाने दमदाटी करत त्यांना मारहाण केली। यात लहान थोर मंडळी जखमी झाली। हदबल पोलिसांसमोरच हा प्रकार घडला। समाजकंटकांनी विशाळगड आणि पायथ्याजवळच्या गजापूर गावातील मस्जिदची नासधूस केली। समाजकंटक खुलेआम पोलिसांना जणू आव्हान देतच मस्जिदीवर हल्ला चढविला। त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे। वास्तविक गजापूरची मस्जिद ही अतिक्रमणित नाही, तरीही हल्लेखोरांनी हल्ला चढवून समाजविघातक कृत्य केल्याने त्यांचा निषेध करता येईलच, पण यातील संशयित गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा अधीक्षक तसेच जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित सर यांची भेट घेऊन केली आहे। घटना घडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरला येऊन परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच नुकसान झालेल्या परिसरात पंचनामे सुरू असून समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले। अन्याय पीडित लोकांना तसेच प्रार्थनास्थळाची नासधूस करून मोठी हानी केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची ही माहिती मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांना दिली। यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण, इम्रान बेग, मौलाना साहिल देशनूर, सिकंदर जमादार, काशिम मुलानी, हाफिजी असलम मुजावर कागल, हाफिज मक्तुम हातकणंगले, अखलाश मुन्शी कोल्हापूर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।